आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे असं आपण नेहमीच म्हणतो. कुठेही राष्ट्रगीत लागलं की आपण अगदी ताठमानेने उभे राहतो. आपल्या देशाबद्दलचा अभिमान आपल्या वागणुकीतून दिसला पाहिजे असं आपले टीचर्स नेहमीच आपल्याला शिकवतात. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्रता दिवस सगळीकडेच अगदी उत्साहात साजरा केला जातो. आज आपण आलो आहोत पुण्याच्या कात्रज घाटातील आर्यन स्कूलमध्ये. इथल्या छोट्या मुलांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. Attention! परेड संचलन करून तिरंग्याला मानवंदनाही दिली. भारत माता की! भारत माता की! याच मुलांबरोबर झी मराठी सादर करत आहे एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येचा खाऊचा डब्बा स्पेशल. भारत माता की! आपण पुण्याच्या आर्यन शाळेत एक सुंदर असं मार्चिंग बघितलेलं आहे. त्यामुळे ही जी शाळा आहे हिला कंट्रोल कोण करतं, सक्सेसफुली हँडल कोण करतं ते आपण पाहूया. आपण बोलणार आहोत आता आर्यन शाळेच्या MD आहेत जे ते श्री मिलिंद लडगे यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांच्या शाळेविषयी. गेले 3 वर्षापूर्वी मी शाळा चालू केली होती. नॉर्मली कुठलीही शाळा चालू करताना संचालकाच्या स्वतःच्या नजरेतनं करत असतो, पण मुलांच्या नजरेतून किंवा मुलांच्या चष्म्यातून कशी शाळा असावी, त्यांना आनंददायी आणि सृजनशील कशी असावी हे बघण्याचा मी प्रयत्न इथे केलेला आहे. आता इथे जवळजवळ 1600 मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. आय टेल यू हाऊ इट इज लाईक. आमच्या दृष्टीने शाळा म्हणजे काय तर मुलांना अभ्यास म्हणजे मुलांची विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना देणे याला आम्ही अभ्यास समजतो. म्हणजे कन्सेप्टच वेगळे. आम्ही ज्या पद्धतीने शाळा केली की बाबा वन वे होतं, आपल्याला शिक्षक शिकवायचे आणि आपण वन वे ऐकायचो आणि त्यातले 25% घ्यायचो आणि 75% कुठेतरी आपण सोडून द्यायचो. पण इथे या सिस्टममध्ये असं नाहीये. इट इज अ टोटल 2 वे इंटरॅक्शन. प्रत्येक वर्गामध्ये प्लाझ्मा टीव्हीज आहेत, प्रोजेक्टर्स आहेत. त्यामुळे मुलांना इंटरॅक्टिव्ह स्कूलिंग ज्याला म्हणतो आणि भिंती बाहेरची शाळा, या सगळ्या शाळा भिंतीमध्ये असतात. आमच्याकडे कधी कधी तुम्ही जर याल तर कुठे मुलं एकदा जिन्यावरती बसलेत किंवा ते ॲम्फी थिएटरवरती बसलेत, ग्राउंडवरती बसलेत, मचाणावरती बसलेत. अशा वेगळ्या प्रकारे मुलांना बसून इव्हन त्या पक्ष्यांच्या पिंजऱ्यामध्ये मुलं बसलेत कधी कधी अँड दे डू अ स्टडी. स्टडी करतात ते. 3 वर्षामध्ये एवढी तुमची यशस्वी वाटचाल चालू आहे, तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा जो आता मी मार्च वगैरे पाहिलं मुलांचा खूपच सुंदर झालेला होता. कसं मॅनेज करता, कशा प्रकारे तुम्ही सेलिब्रेट? बेसिकली आम्हाला ते सांगतो ना की डिसिप्लिन सिव्हिलियन ज्याला म्हणतो ना, अशा प्रकारची एक वेगळी कन्सेप्ट आम्ही आणलेली आहे. मुलांना जास्ती ओरडून सांगण्यापेक्षा त्यांना जर समजून सांगितलं तर मुलांना लवकर कळतं. ही जी प्रोसेस आहे 15 ऑगस्ट जो प्रकार आहे, या 15 ऑगस्टमध्ये नॉर्मली आम्हाला नॉर्मली कुठलीही शाळा की अर्ली मॉर्निंग लाईक सकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता करतात. बट हिअर 15 ऑगस्ट वी सेलिब्रेट इन द मॉर्निंग 7 o'clock. प्रभात समय ज्याला म्हणतो की 7-7:30ला सूर्योदयाच्या वेळी 15 ऑगस्ट आमच्या इथे केला जातो. मुलांना सगळ्यांना कंपल्शन इथे केलं जातं. प्रत्येक पालक इथे येतो आणि दे एन्जॉय. आणि ह्याची स्पेशालिटी तुम्हाला परत एकदा सांगतो की इथे एक आत्तापर्यंत जेव्हा 15 ऑगस्ट केलाय की वयाने मोठा माणूस, वयवर्ष सगळ्यात वयाने मोठा असलेली व्यक्ती आणि सगळ्यात लहान मूल, म्हणजे भविष्य आणि भूत ही दोन्ही मिळून एकत्र फ्लॅग होस्टिंग नॉर्मली करतात. क्या बात आहे. खरंच अशी प्रत्येक वर्ष आम्ही हे करत असतो मॅम. खरंच तुम्ही छान प्रकारे तुमचा 15 ऑगस्ट सेलिब्रेट करता. तर हे असं बघून आमची खूप अशी इच्छा आहे आम्ही सारे खवय्येच्या पूर्ण टीमची की तुमच्या काही शिक्षकांच्या मदतीने मुलांबरोबर रेसिपीज बनवाव्यात. फार अशा किचकट अशा नाही, मुलांना पण इझी होतील आणि त्यांना करता येतील अशा छानशा. तर तुमची परमिशन असेल तर 100% अँड आय विल परमिट यू 100% यू गो अँड जॉइन. थँक्यू व्हेरी मच. मग आम्ही लवकर आमच्या कामाला लागतो. थँक्यू.
नमस्कार. आपलं काय नाव आहे? अमृता गोखले. अच्छा. आणि तुम्ही काय शिकवता शाळेत? मी प्रायमरी सेक्शनला फर्स्ट स्टँडर्डला टीचर म्हणून आहे. ओके. आणि काय बनवतोय आज आपण? क्रंचेस. क्रंचेस. Yes. मग साहित्य काय त्यासाठी? नक्की सांगते. कॉर्नफ्लेक्स, चॉकलेट कॉर्नफ्लेक्स, स्ट्रॉबेरी कॉर्नफ्लेक्स, ओट्स, मध, चॉकलेट, कुठलंही चॉकलेट चालेल. त्याच्यानंतर बेदाणे, काजू, तुकडे केलेले, बारीक तुकडे केलेले, बदाम, अक्रोड, चेरी, त्याच्यानंतर बटर, जेम्स. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. या सुरुवात करूया. काय हवं पहिले? सगळ्यात पहिल्यांदी चोकोसचे चॉकलेट फ्लेवरचे जे कॉर्नफ्लेक्स हां. आहेत ते आपण घेतोय. ओके. साधारण 2 टेबलस्पून घ्यायचे. मुलं फारच शांत उभी आहेत. ही अशी शांत असतात का हो एवढी? ते प्रायमरीमध्ये आलेत ना आता. ते खूप शांत आहेत. अजिबात मस्ती नाही करत का रे तुम्ही? बोलत नाही अजिबात? घाबरता टीचर ना? हे सगळे भरपूर मस्ती करतात. मस्ती करतात ना? मग इथे पण जरा बोला ना, आमच्याशी गप्पा मारा. चालेल, इथे टीचर काही बोलणार नाही आहेत. इथे तुम्ही बोलू शकता. ओके. स्ट्रॉबेरीचे कॉर्नफ्लेक्स आवडतात ना सगळ्यांना? कॉर्नफ्लेक्स का नाही आवडत? हे पण साधारण 2 टेबलस्पून घ्यायचे. अच्छा. आणि आता आपण ओट्स घेतोय. हे खूप हेल्थी असतात, त्यामुळे थोडंसं मुलांना आवडतं ते, आणि थोडंसं ज्याच्यामधनं न्यूट्रिशियस काहीतरी मिळेल मुलांना, असं. हे साधारण 3 टेबलस्पून घेऊ शकतो आपण. आता त्याच्यानंतर हा आवडतीचा खाऊ आहे मुलांना. सगळं टाकायचं. भरपूर घालूया आपण. बदाम, अक्रोड, त्याच्यानंतर काजू आणि मनुका. मनुका आवडतात का सगळ्यांना इकडे? खूप आवडतात ना? आणि आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे चेरीज. चेरी. तुम्ही आणखीन काय करता रे इथे स्कूलमध्ये? काय खेळता तुम्ही? कुठे वेळ घालवायला आवडतो तुम्हाला जेव्हा ऑफ पिरियड असतो किंवा सुट्टी मिळाली अचानक रिसेसमध्ये? काय करता तुम्ही? लायब्ररी. चष्मा लागलाय म्हणून तुला? हा, लायब्ररीत बसून वाचत असतो सारखा. बट नाही, चांगलं आहे, वाचन ही चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही सगळेजण काय करता? हाँ, अच्छा, आप क्या करते हो? हिंदी बुक आई एम रीडिंग. यू रीडिंग हिंदी बुक. सगळेजण वाचतात. हा, खरंच खूप गुणी मुलं आहेत. हा, खूपच गुणी मुलं आमच्या आहेत. इकडे वाचनासाठी त्यांना मॅक्झिमम रीडर्स अवॉर्ड पण दिलं जातं. हो. अच्छा, म्हणून हे सगळेजण सारखे लायब्ररीत असतात. येस. हे थोडेसे आता आपण जे मिक्स केलं मटेरियल ते मी थोडंसं क्रश करून घेतेय. अच्छा. मिक्स त्याचं प्रॉपर मिक्सचर झालं पाहिजे. अच्छा. हां हां. आणि काय करणार आहोत आपण आता? आणि आता त्याच्यानंतर आपण एक सॉस टाईप तयार करणार आहोत. बरं. स्वीट सॉस. आणि मग तो सॉस ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार. येस. ठीक आहे, मग आपण सॉस बनवून घेऊया. येस. आता आपण सगळ्यात आधी बटर घालायचंय त्यामध्ये. आणि ही थोडीशी गॅसशी रिलेटेड आहे, मुलं करू शकतात, पण हेल्प पाहिजे. येस, फक्त करताना काळजी घेतली पाहिजे. ऐकता ना, गॅस जवळ एकटं नाही जायचं. एकटं नाही जायचं. तुम्ही कधी बनवलंय का? कधी असं कोणी घरी बनवलंय काही खाऊ? कोणीच नाही बनवला. काय बनवलं? सँडविच बनवलंस तू? अरे वा, कसलं सँडविच बनवलंस? काय काय टाकलंस? टोमॅटो, काकडी. आणि आवडलं सगळ्यांना? वा, मस्त. मग आता हे पण बनव घरी जाऊन. सांग, माझ्या टीचरने शिकवलं मला, है ना? ह्याच्यामध्ये आपण भरपूर बटर, चॉकलेट आणि मध असं तिन्ही घातलं, आणि हे थोडंसं फक्त पातळ करायचं. अच्छा. आणि याचा वास पण खूप छान येतो ते मेल्ट होताना. भूक लागली का रे तुम्हाला हे बघून? नाही लागली? लागली, त्याला लागली आहे ना, भूक लागली ना. हे लगेच पातळ झालं ना की लगेचच आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चला, पटकन काढून घेऊया. आता आपण हा सॉस त्याच्यामध्ये काढायचा आहे. छान लेअर द्यायचा ह्याचा. अच्छा. म्हणजे छोटीच प्लेट घ्यायची का? म्हणजे त्याचा नाही, आपण एक बोल पण घेऊ शकतो, किंवा ना ह्याचे लाडू सुद्धा आपण तयार करू शकतो मिक्स करून, जसं आवडतं तसं. आणि आपण हे मिक्सचर किंवा हे मिक्सचर सुद्धा नुसतं खिरापती सारखं आपण घेऊ शकतो. आता परत याचा एक सॉस चालेल. आणि त्याच्यावर पुन्हा हे टाकायचंय का? नाही, फक्त शेवटी सॉसचा लेअर. ओके. मग आता तुम्ही जर बोललाच आहात की हातावर मुलांना खायला देऊ शकतो, तर आपण सुरुवात करूया ना इथूनच. पाहिजे तुम्हाला?
हो. हा याचे डोळे बघ कसे एकदम. सगळं खायचं आहे यातलं, निवडून निवडून नाही खायचं. हे घे. आवडतंय? आवडलं? आवडतंय. छान आहे. मग घरी जाऊन बनवणार ना तुम्ही? आवडलंय तर असं मी पण घेऊ का? चालेल? सगळं संपव चालेल? थँक्यू. नाही नाही सगळं नकोय मला. मस्त आहे. आता आणि आता आपण ह्या जेम्सच्या गोळ्या त्याच्यावर गार्निश करू शकतो. रेडी? तयार आहे आपली मस्त आता आपली तयारी. एक्झॉटिक अशी ही रेसिपी आहे. मग याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रंचेस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चॉकलेट फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स, ओट्स, मध, चॉकलेट बार, बेदाणे, काजू, बदाम, अक्रोड, चेरीज, बटर आणि चॉकलेटच्या रंगीत गोळ्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चॉकलेट फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स घेऊन त्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स, ओट्स, बदाम, अक्रोड आणि काजूचे तुकडे, बेदाणे आणि चेरीजचे तुकडे घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे आणि मध घालून चॉकलेट सॉस तयार करावा. एका बाउल मध्ये हा सॉस काढून त्यामध्ये ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सचं मिश्रण घालावं. त्यावर पुन्हा सॉस घालावा. त्यावर चॉकलेटच्या रंगीत गोळ्या लावून गार्निशिंग करावं. आम्ही सारे